आणि विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच एका बाजूला संघ ध्रुव सातपाटी 3 विकेट 1000, 3 6 1000, 12 बॉलात 30 मारले तर 500 कोणाकडनं FDK पहिलाच बॉल अगदी आपण पाहू शकता विपुल 12 बॉल मध्ये 30 रन केले तर आपण पाहतात 500 रुपये आहेत. त्यानंतर 3 विकेट सलग घेतले 500 आहेत. हॅट्रिक 3 षटकार मारले तर 500 आहेत. FDK खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता कॅश प्राइज जमा देखील केले. आता मॅचला सुरुवात होते 5-5 षटकांचं एक विकेट आणि अगदी जबरदस्त मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीकरिता पहिल्याच बॉलवरती सिंगल आल्या. एका बाजूला उमरोळी यावाला चेंडू बऱ्याच काळ हवे क्षेत्ररक्षक आहेत का तिथे बॉलच्या खाली यस टेकन भावेश सुर्वे नाही चुके करणार एक चिकाटी प्लेयर ज्याच्याकडे सातत्याने एक चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून पाहिलं जातं त्या भावेशने कॅच टिपला आणि फलंदाज इथे बाद झाल्या विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये उमरोळी गावातून ऑल इंडिया आयकॉन स्पर्धा ज्याने गाजवल्या तो सुशांत वझे आज उमरोळी गावासाठी नाही तर तुम्ही सातत्याने त्याला बाहेरचेच दौरे खेळताना बघायला मिळतात. तो सुशांत वझे दाखल झालाय. त्याच्या 50 धाव्यांसाठी 10,000 आहेत. सलगचे 3 षटकार 3 चौकार त्याच्याकरिता आहेत 3,000. SG बाट शुभम गावड यांच्याकडनं. आता पाहूया इथून युवा उमरोळी विपक्षात संघ आहे तो म्हणजेच सातपाटी ध्रुव. एक चांगली मॅच. विपुल विपक्षात सुशांत ऑल इंडिया आयकॉन संपूर्ण जगविख्यात खेळाडू ज्याचं नाव आहे सुशांत वझे. गोलंदाजी मार्कवरती तयार. सुशांत मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षण थोडस कॅज्युअल झालं परंतु आता इथून डॉट बॉल येतोय. निशांत वनवाळी मागील मॅच मध्ये थोडेसे शांत दिसले. यावेळेला आदित्य बाद झालेत. 6 चेंडू या स्पर्धेसाठी आपण यूज करताय आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती कांती पाटील खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीनं. जोशीलचं कौतुक करावं तेवढं कमी ज्या जोशीलनं मन जिंकणारी गोलंदाजी केली. पुन्हा एकदा प्रत्येक संख्या देखील सांगतात की असे गोलंदाज दशकात एकदा बनतात. त्यांनी सांगितलं की हरियांच्या ग्राउंडवरती ज्यावेळेला प्रॅक्टिस करतात त्यावेळेला आमच्या टीममध्ये 1 बॉल 6ला देखील षटकार जातो. त्या गोलंदाजानं 6 बॉलमध्ये 6 रन नाही दिले. ही क्वालिटी आहे, ही गुणवत्ता आहे. कमी कालावधीमध्ये आता सर्वांच्या मनामध्ये घर करणारा खेळाडू ठरलाय. क्रॉस बॅटनच खेळण्याचा प्रयत्न आहे. सुशांत आलेत आणि आता सुशांत मुख्य खेळपट्टीवरती ऑल इंडिया आयकॉन जरी असले तरी आता गोलंदाजी करणारा विपुल सांगतो की आम्ही सातपाटीचा आयकॉन आहेत. अफलातून गोलंदाजी. सध्या 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. आज बँगलोर देखील हरली आणि त्याचं दुःख काही छोटा विराटला पचवता येत नाही. सैरा वैरा झालेत अगदी. 5 बॉलचा खेळ संपतोय आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. यावेळेला सुशांतचा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि धावसंख्या इथून आकार घेईल. पहिलं षटक संपतं. विपुलचं कौतुक करावं तेवढं कमी ज्या विपुलनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आणि धावसंख्या 2 वरती. युट्यूबला जे प्रेक्षक आहेत त्यांनी सांगितलं की सुशांत वझे हे 40+ आयकॉन आहेत. आता खऱ्या अर्थाने ते उमरोळीतून कोणीतरी आहे का सुशांतचे चाहते असतील. आता दाखल झाले गोलंदाजी मार्कवरती प्रीत अर्थात प्रेम. आता त्या नावाचा अर्थ आहे. पाहूया या गोलंदाजी करत असताना कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतील आणि आपल्या संघाला प्रेम मिळवून देतील. युवा सेना चषक रात्रकालीन स्पर्धा आणि तिसरी रात्र या स्पर्धेची एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच युवा उमरोळी आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळतो तो म्हणजे सातपाटी ध्रुव. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. प्रीतचा पहिला बॉल आणि
पहिला बॉल खेळत असताना आपण पाहू शकता सुशांतचा फटका तर खेळलाय खरा. आता निशांतनं पुन्हा एकदा जीवाच्या आकांतेनं 1 रन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. दुसरीसाठी पलटलेत उमेरनं स्टंप्स उद्ध्वस्त केले आणि त्यावाला पंचांचे सिग्नल आले ते म्हणजेच नॉट आउटचे म्हणजेच 2 रन. नांदगाव संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्यावेळेला 30 ते 31 रन झाले त्यावेळेला त्यांच्या संघाचे संघमालक अथर्व आणि अमेय यांचा चेहरा थोडासा खाली आला होता. परंतु जोशील सारखा एक गोलंदाज त्यांनी घेऊन आलेत त्यांच्या हत्यारामध्ये आणि ते महत्वाचं शस्त्र त्यांचं चाललं ज्यानं प्रत्येक फलंदाजाची भंबेरी उडवली. ऍक्शन मध्ये येऊच दिलं नाही. ज्या पद्धतीने आता हौशी नांदगाव आजच्या रात्रीतला शेवटचा सामना खेळण्यासाठी तो दाखल झालाय. त्यांच्या विपक्षातला संघ कोण आहे ह्याच्यासाठी सध्या तपासणी चालू आहे. एका बाजूला युवा उमरोळी आणि त्यांच्या विपक्षात मात चालू आहे तो म्हणजे सातपाटी ध्रुवचा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. यावाला फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली ऑल इंडिया आयकॉन सुशांत वझे या मॅच मध्ये फ्लॉप शो गॉन. सध्या दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि प्रीतनं गोलंदाजी चांगली केली आतापर्यंत. कारण पहिल्या बॉलवरती 2 रन आले आणि त्यानंतर आता त्यांनी सध्या विकेट मिळवले. मैदानाच्या आतमध्ये धनीत राऊत मागील मॅच मध्ये चांगलं क्रिकेट त्याने खेळलं. चिन्मयला रनआउट केल्यानंतर जबाबदारीचा खेळ स्वीकारला आणि तदनंतर आता पाहूया या मॅच मध्ये मागे काय घडलं हे फार महत्वाचं नाही. आता सध्या या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ हौशी नांदगाव हा सध्या पुढे गेले. कालच्या दिवसात शिरगाव या संघानं बाजी मारली सातपाडीवरती मात करत. पहिल्या दिवसात ध्रुव सातपाटी ए हा संघ तिथे आपल्याला पाहायला मिळाला. सनी चौधरी हिलेश यांचा मात्र तो संघ आपण पाहिला आणि तदनंतर आपण पाहू शकता आजच्या दिवसात कुठला संघ पुढे येईल. हौशी नांदगावनं आपलं तिकीट बुक केलं, आपला स्लॉट बुक केल्या शेवटच्या मॅचसाठी. गोलंदाजी मार्कवरती ते तयार आहेत. षटकातील पुढचा बॉल हाही बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल येतोय आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला जर गती तपासून पाहिली तर आता आकार घेते जाऊन पोहोचते 6 वरती. युवा उमरोई संघाच्या डगआउटमध्ये थोडीशी शांतता पसरले. येणाऱ्या काळात आपण पाहतात 5 रन झालेत. माफ करा जिथे षटक क्रमांक दुसरं 5-5 षटकांचं एक विकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार होतील. प्रीतीला आपण पाहतायत जो राईट हँड ओव्हर स्टंप्सने दाखल झालाय. फटका चांगला खेळलाय जिथे धनीत राऊतच्या बॅट मधनं बेधडक कडक शॉट षटकार. चांगला स्ट्रोक खेळला. सलग 3 षटकार 12 बॉल मध्ये 30 रन आणि त्यानंतर 3 विकेट. यांच्यासाठी आपण पाहतायत MDK यांच्याकडनं FDK यांच्याकडनं आपण पाहतायत कॅश प्राइज आहे. दोन्ही टीम करिता क्रिकेट खेळ बघण्यासाठी आम्ही इथे आलो तर ते समसमान बघणार आहोत. सध्या धनीतनं पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक. पहिल्याच बॉलला मात्र बॉलला फेकून दिलं. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. आता सध्या धनीत पुन्हा एकदा सज्ज होतील मैदानाच्या आतमध्ये. बॉलचा खेळ झाला 3. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रीत तयार. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली या स्टेकन. प्रणित नाही चुकी करणार. विकेटचं पतन. धनीत बॅक टू दी डगआउट गॉन.
न्यू बॅटर मैदानाच्या आत अभिषेक राय हे सध्या दाखल झालेत. कालच्या दिवसात एबी चषक देखील उमरोई संघाने जबरदस्त खेळलं. आज आर्यनच्या मैदानात दाखल झालेत. अभिषेक रायचा पहिलाच फटका रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून बॉल चाललाय वेगाने, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले. फटक्यामध्ये कुठलीच कमी नव्हती, परंतु आउटफील्ड थोडीशी वेगळी आहे इथे. आता धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 2 धावांनी जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या रनसंख्येवरती. 13 रन धावफलकावरती आहेत सातपाटीचा संघ आणि एका बाजूला संघ आहे युवा उमरोळी. षटकातील बॉल जर तपासून पाहिले तर आता 5 बॉलचा खेळ संपलाय आणि या 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचते 13. उमरोईचा सामना जसा चालू झाला युट्यूबचे व्ह्यूवर्स वाढले आणि सुशांतसाठी कमेंट देखील आल्या. आता सध्या आपण पाहताय जे विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवरती प्रेक्षक जोडलेत त्यांचा पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. पहिल्या इनिंगचा खेळ चालू झालाय. फटका केल्या बॉल पायावरचा होता, व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. 22 सुरवे तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत सातत्याने. सातपाडीमध्ये ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये ॲक्शनमध्ये असतात त्यावेळेला 100% एफर्ट्स देणारा एकमेव खेळाडू. टायमर देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा आता 2 षटकं तुम्हाला 9 मिनिटात परिपूर्ण करायची आहेत. फिल्डिंग टीम सातपाडी लक्षात घ्या, टायमर सेट आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 15 रन धावफलकावरती आहेत. 5 षटकांच्या मॅचमध्ये अगदी मध्यरात्रीच्या सेशनमध्ये जर तपासून पाहिलं तर तुम्हाला 45+50 ह्या धावा तुमच्यासाठी सेफ असतील. बघा 9 मिनिटं आणि 8 मिनिटं आणि 45 सेकंदाचा अवधी आहे. त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात 2 षटकं निशांत वनमाळी हा जो फलंदाज आहे तो आतापर्यंत फक्त एकच बॉल खेळलाय. जिथे 12 बॉलचा खेळ संपला त्यामध्ये 1 बॉल निशांतने खेळल्या. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये निशांतला जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील जर धावा इथून मोठ्या संख्येने उभ्या करायच्या आहेत. 15 रन धावफलकावरती 15ला 3 अशी स्थिती. आज भुवनेश्वर कुमार याने देखील खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट दाखवलं आणि 15ला 3, 8 मिनिटांचा अवधी बाकी आहे. लक्षात घ्या गोलंदाजी मार्कवरती विपुल सातपाडी संघाचा महत्वाचा गोलंदाज आणि ज्याच्या खांद्यावरती जिम्मेदारीची कमांड दिली जाते. आता तो सध्या दाखल देखील झालाय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया कुठल्या पद्धतीने तो गोलंदाजी करेल या मॅचला जिंकण्याकरिता. कमीत कमी टार्गेट पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल असं सातपाडीने जरूर सांगितलं. या वेळेला लाऊड अपील, पंच नॉट इंटरेस्टेड. जिथे अपील अगदी जोरानं झाला होता आता इथून रनआउटची संधी बनते का? नॉन स्ट्रायकिंग एंड नकार दिला निशांत वनमाळीने. आता सध्या स्कोर कार्डला धावसंख्या या 1 धावेने आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 या फलकावरती. थोडेसे निशांत त्रस्त दिसत आहेत. निशांत या फलंदाजाकडे ताकद आहे, गुणवत्ता आहे, परंतु आता या मॅचमध्ये तो थोडा शांत दिसतोय. नांदगाव संघासाठी देखील शुभेच्छा आल्यात युट्यूबच्या माध्यमातून, त्याही स्वीकारत नांदगाव संघ अगदी शेवटच्या मॅचमध्ये पोहोचल्याच्या रजनीतल्या. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे देखील नरम हाताने या बॉलला खेळलं, पॉइंटला बॉलला काढलंय. डिपेक्सचा कव्हर आणि पॉइंटचे खेळाडू पुढे आलेत वेगानं. इथून आता डायरेक्ट हिट झालंय की काय? खूप चांगल्या पद्धतीनं. अभिषेक रायला काही गरज नव्हती. बघा मुख्य खेळपट्टीवरती घडला काय, फटका खेळला होता. निशांतनं सरळ नकार दिला होता की दुसरी रन नाही होणार. फेकी क्लास आली जतीन मेहेरची आणि तिथे आपण पाहतात कलेक्ट चांगला केला आणि तदनंतर यष्ट्या उद्ध्वस्त देखील केल्या. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. धक्का तिसऱ्या गॉन. सोळा धावा धावफलकावरती. आता 4 गडी इथे बाद झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. फटका इथे देखील आता फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि मयूर नाही कॅच सोडणार. त्या मयूरला एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून सातत्याने आपण पाहिलेलं आहे आणि त्या मयूरनं इथे कॅच कॅरी केल्या. फलंदाज बॅक टू द डगआउट. फटका खेळायचा होता निशांत वनमाळीला. फार वेळ हवेत खेळला आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीचं कॅमेरा वर्क. दोन्ही कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमी.
ऍक्शन रिप्ले आपण पाहतात त्या बॉलचा की घडलं काय. विपुल का म्हणून स्ट्राईक गोलंदाज, आम्ही गोलंदाज आहोत, ती क्वालिटी त्यांनी दाखवलं. 5 मिनिटांचा अवधी बाकी आहे. लक्षात घ्या सातपाटी टीम, तुम्हाला हे षटक इथून संपवायचं आहे, त्यानंतर पुढील षटक घेऊन यायचं आहे. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, बॅट्समन घाई करा. विकी विकी सध्या दाखल झालेत संघासाठी. सगळं काही समर्पण करणारं नाव, त्यांचं नाव आहे विकी. अर्धा संघ गारेत आणि आता विपुल आहेत ऑन हॅट्रिक. विपुलला ऑन हॅट्रिक आपण पाहताय. वेळेचा विचार केला तर 2:30 वाजलेत. यानंतर देखील तो एक सामना तेवढाच महत्वाचा. आता युवा 11 उमरोळी या संघाचे 5 गडी बाद झालेत आणि त्यावेळेला चिन्मय आणि विकी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता दोघांना या परिस्थितीमध्ये कारण देऊन नाही चालणार. जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल, कारण डगमगत्या स्थितीमध्ये न थांबता, न झुकता, न काही गोष्टींचं एक्सक्यूज देता तुम्हाला मॅचमध्ये एक जबरदस्त क्रिकेट दाखवणंच गरजेची भूमिका आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. सध्या 17-17ला 5 अशी स्थिती सध्या बघायला मिळते आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. विपुल ऑन हॅट्रिक आहेत. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय खरा. हॅट्रिक नव्हते कारण त्या आधीचा बॉल रनआउट होता. एक्स्ट्रा खेळाडू ते थोडेसे जास्त एक्साइटेड होते की विकेट जे झालेत ना, तर आमचा आता संघ हॅट्रिकवरती होता. सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्यानं बॉलचा खेळ संपलाय, तो म्हणजेच आतापर्यंत 4 आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 18-18ला 5 अशी स्थिती. एका बाजूला मयूर आहेत लॉंग ऑफला ॲज अ कॅप्टन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये बॉलचा खेळ झालाय 4. विपुल पुन्हा सज्ज होतील. फटका चांगला खेळलाय. इनफिल्डच्या वरनं या बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलला संतुष्ट राहावं लागतं आणि सिंगलला संतुष्ट राहावं देखील लागेल. 5 बॉलचा खेळ संपतो. 19 रन. मागील मॅच जर गोलंदाजी तुमच्याकडे अचूक राहिली तर एक 35-40 रन देखील सेफ राहतील. फिल्डिंगसाठी जतीन मेहर याचा तिथे नंबर लागत असतो सातत्यानं, आपण पाहिलेलं आहे. त्या संघामध्ये जतीन मेहर हा खेळाडू ॲज अ बेस्ट फिल्डर म्हणून सत्पाडीचा चीता त्याच्याकडे पाहिलं जातं. षटकातील शेवटचा बॉल. विकीने मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 3चा खेळ देखील संपतोय आणि 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 19ला 5, 3 मिनिटं आणि 40 सेकंद हा तुमचा अवधी बाकी आहे. त्यामध्ये तुम्हाला षटक संपवायचं लक्षात घ्या, अदरवाईज एक खेळाडू मध्ये येईल सातपाटी टीम. गोलंदाज तयार. यावेळेला पहिलाच बॉल मोहम्मदचा. मागील मॅच मध्ये या मोहम्मद शेखनं चांगली गोलंदाजी केली होती. आता पुन्हा एकदा तोच दाखल झाला. यष्ट्यांच्या मागे उमेर आहेत. आता या षटकामध्ये तुमच्यासाठी 5 बॉल हाताळण्याकरिता वेळेचं बंधन आहे, ते म्हणजेच 2 मिनिटं आणि सेकंद आहेत 50. धनसरचा केतन म्हात्रे अर्थात धवल पाटील उद्याच्या दिवसात ॲक्शनमध्ये. अंडरमची स्पर्धा संपवून आलेत. कदाचित फायनल त्यांनीच मारली असावी. फायनल धवल आणि धवल आणि वाह काय क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. भावेश सुर्वे क्लास. खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी क्षेत्ररक्षण केले आणि धावसंख्या फलकावरती आता 21. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली. ॲक्शन रिप्ले बघायला आवडेल. हे बघा, हे भावेश सुर्वे आहेत जे संघासाठी सातत्यानं समर्पण देत असतात आणि त्यांच्याच माध्यमातून आता इथे देखील फिल्डिंग चांगली झाली. धावसंख्या फलकावरती 21. 21ला 5. षटक क्रमांक आतापर्यंत चालू आहे 4थं.
सध्या जर तपासून पाहिले तर फलकावरती आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21-21ला 6. आणि नवीन फलंदाज तन्मय गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाज तयार. सध्या षटक क्रमांक आपण पाहू शकता. खूपच बाहेर निघाले होते इथे बॅट्समन जे सध्या तन्मय दाखल झालेत ना, त्या तन्मय यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर केला, परंतु त्यावाला बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. युवा उमरोळी बाईकचे संकेत देतात पंच. सध्या षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच इथून आपण तपासून पाहताय खऱ्या अर्थानं चौथा आणि चौथ्या षटकाची कहाणी अशी दिसते. आता 1 मिनिटाचा अवधी बाकी आहे. तुम्हाला 2 बॉल परिपूर्ण हाताळायचे आहेत, लक्षात घ्या. आणि ते जर नाही तुम्ही परिपूर्ण फेकले तर मग तुम्हाला इथून एक खेळाडू शेवटच्या षटकात मध्ये घ्यावा लागेल. युवा उमरोळी आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील पायावरती बॉल. पंचांनी सांगितलं की हा बॉल लेगस्टिकला सोडणारा होता. आणि तदनंतर मोहम्मद यांनी देखील गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलसाठी 30 सेकंदाचा अवधी आहे. शेवटचा बॉल या षटकातला. हाही बॉल आपल्याला पाहायला मिळतो. शरीरापासून दूर ठेवला आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता संपले ते म्हणजेच चौथं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 23-23ला 6 अशी ही स्थिती सध्या बघायला मिळते. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टायमर इज ओके. आता शेवटचे बॉल जर तपासून पाहिले तर 6 आहेत. या 6 मध्ये किमान 15 रन आले तर लढण्यासाठी धावा उभ्या होतील. चला प्लीज आता ह्या 6 बॉलसाठी वेळ जास्त घेऊ नका, तुम्हाला विनंती आहे. बघा कसं असतं, आपण घरी जाऊन उद्या 1 मे आहे तर बऱ्याच जणांना सुट्टी असेल, परंतु लाईव्ह क्षेत्रामध्ये जे आता आहेत त्यांना सकाळी उद्या पुन्हा एकदा 7:30ला जाऊन दुसऱ्या मैदानात सेट व्हावं लागतं. समालोचक आहेत आमचे आता मृण्मयी ठाकूर असतील, सकाळी नांदगावची स्पर्धा कव्हर करतायत. म्हणजे सगळ्याजणच बिझी असतात. आयोजकांना देखील फक्त आजच्या दिवसाचं रात्रीचं शेड्यूल पॅक झालं की झालं नाही, उद्याच्या दिवसाच्या प्लॅनिंग कराव्या लागतात. आणि उद्या खेळायचं देखील आहे आयोजक मंडळींना. तर तुम्हाला विनंती आहे की आपण फार वेळ न घेता आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असतील. सध्या वेदांशू वेदांशू सध्या दाखल झालेत. साहिल पाटील अगदी वॉलपेपर जर तपासून पाहिला तर गोव्यात जरी तो पोस्ट केला तरी तिथून देखील रिक्वेस्ट तुम्हाला येऊ शकतात. फॉरेनमध्ये टाकला तरी देखील तिथून रिक्वेस्ट येऊ शकतात. पालघर तो सोडून द्या, पालघर तुमचंच आहे. सध्या आपण पाहू शकता धावांची गती तपासून पाहिली तर 23-23ला 6. पालघरमध्ये सातपाटी तर ते सध्या आता त्यांनी खरीदले आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. साहिल पाटील 23ला 6. प्लीज थोडं स्पीडअप करा. सातपाटी आपण 4 षटकांचा खेळ संपवण्यासाठी घाई करत होतात. सातपाटी संघाला हे वारंवार का बोलावं लागतं हाच प्रश्न आहे. वेळेचं महत्त्व जाणणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण खेळून घरी जात असतो, आयोजकांसाठी फार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या बॉलला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतात आणि तदनंतर या बॉलला त्यांनी कॅरी केले आणि विकेटचं पतन. फलंदाज इथे बाद, गॉन. सात विकेट. आता गौतम गोरू आलेत. बघा ना, गोरू जर 7 नंबरला 8-9 नंबरला येत असेल तर मग उमरोईची बॅटिंग स्ट्रेंथ बघा. परंतु जे मोहरे होते, जे तारे होते, ते सितारे होते, ते सध्या गायब झालेत. प्रेडिक्शन इथे फार लागलं होतं मॅचला आलो होण्याच्या आधी आणि त्या प्रेडिक्शनला मोडीत, कारण त्यांचा ऑल इंडिया आयकॉनच फेल ठरला. तो महत्त्वाचा होता सुशांत वझे. आणि जसं ऑल इंडिया आयकॉन पुकार झाला ना त्यावेळेला यूट्यूबला देखील कमेंट आल्या की 40+ तो आयकॉन आहे. इथे देखील आपण पाहताय चेंडू चांगला फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत भावेशने मात्र फेकी केले तुर्ताच.
धावा मिळतील त्या म्हणजेच 2 आकार घेतात आणि धावसंख्या आकार घेत असताना जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 25 रन. वेदांशू गोलंदाजी मार्कवरती. सध्या बॉलचा खेळ तपासून पाहिला तर जिथे 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती वेदांशूने आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली आहे. थोडं स्पीडअप करत चला सातपाटी मयूर प्लीज, तुम्हाला सहकार्याची आम्हाला गरज आहे. आयोजकांच्या सूचना येतात, मेसेज येतात, ते बोलणं आमचं काम आहे. कारण मागच्या 2 दिवसांमध्ये सकाळी 4:30 पावणे 5 वाजत आहेत. हा बॉल पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत वाईट बॉल, फारच हाफ ट्रॅकरचा बॉल होता आणि पंचांनी त्या बॉलला वाईट बॉल ग्राह्य धरलं. त्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता त्या वाईट बॉलला स्वीकार देखील करतात गोलंदाज. 26-7 युवा उमरोळी. सुरुवात महत्वाची असते प्रत्येक खेळामध्ये. तुम्ही सुरुवात कशी करताना हे फार मायने ठेवतं. तुमची चांगली सुरुवात नाही झाली तर मग या मॅचमध्ये सध्या या गोष्टी पाहायला मिळतात. यावेळेला फटका खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे प्रणित, संघाचा महत्वाचा खेळाडू, त्यानं तिथे फिल्डिंग केलं, मिळाली सिंगल. आता या सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला 27. 3 बॉलचा खेळ संपल्या, 5वं षटक चालू आहे. गोरू याला आपण पाहताय जे बाट सध्या चर्चेतलं नाव ते सध्या, आणि तदनंतर आता गुरु यांच्या बॅटमधनं तो फटका तर आला खरा. रनसंख्या 27-27ला 7 रन आहेत, 7 विकेट आहेत आणि युवा उमरोळी हा संघ अडचणीच्या काळामध्ये सध्या अगदी डगआउट मध्ये शांतता पसरले. या 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके ते स्वीकारतायत. पाहूया ते येतील का, त्या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे त्या बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. 1 बाउन्सनं मोहम्मद आलेत वेगाने. प्रयत्न दुसऱ्याचा राहिले आणि 2 रन तिथून चांगल्या पद्धतीने परिपूर्ण देखील होतील. आता धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. गुरु थोडेसे खालच्या फळीत आलेत. गुरु यांची जागा जर क्रमांक तुम्ही 4 ते 5 मध्ये बसवली ना तर अगदी हार्दिक पांड्याचा रोल ते करू शकतात आणि या मैदानात त्यांनी अनेक वेळा तो कारनामा केलेला आहे. परंतु त्या फलंदाजाला थोडंसं शांत आणि खाली ठेवलं तुम्ही. क्रमांक 9ला जर तो दाखल होतोय तर मग खऱ्या अर्थानं तुमचे महत्वाचे फलंदाज त्यांनी ती बॅटिंग नाही केली. आतापर्यंत बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, तिथे क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद, विकेटचं पतन, गॉन. शेवटचा बॉल आहे आणि 29 धावा. मागील मॅचमध्ये देखील 30-31च्या देखील धावा आपण पाहिल्या. खूप चांगल्या पद्धतीनं हौशी नांदगाव या संघानं बाजी मारली आणि तो शेवटच्या मॅचमध्ये त्यांनी प्रवेश घेतलाय. आता देखील त्याच पद्धतीचा हा सामना बघायला मिळतोय. इथून आता कुठला संघ पुढे येईल उद्याच्या दिवसात? पालघरचे संघ 4 आहेत. सनरायझर्स संघ पाहायला मिळेल. त्यानंतर मैत्री पालघर, युवासेना तो संघ आहे. खारेकुरणचा संघ बघायला मिळेल. धनसारचा संघ बघायला मिळेल. यावेळेला देखील चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि इथे मात्र आपण पाहतात कॅच टिपलाय मयूरनं. षटक संपलेत. 5-5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 रन आणि 29 रन इथे आपल्याला पाहायला मिळतात. 30 धाव्यांचं टार्गेट आहे. उद्याच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला योगी योद्धा विपक्षात अभिनव सीसी हरणवाडी, युवा सेना वर्सेस अर्श मराठा मोहपाडा. धनसार विपक्षात जय हनुमान खारेकुरण, सनरायझर्स पालघर ए आणि निधी 11. मैत्री पालघर विपक्षात सनरायझर्स बी आणि द्वितीय 11 हरणवाड विपक्षात VRCC.
आज ए संघ तर खूप चांगली प्रगती करत पहिल्या दिवशी तिकीट मिळवलं त्यांनी. फटका इथे चांगला खेळला, बिटवीन द गॅप बॉलला ढकलला आणि बॉल चालला वेगानं. तिथे लॉंग चेस आहे आणि क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला पोहोचलेत. बघता बघता तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि 3 रन पळून परिपूर्ण देखील होतात. कशासाठी? नो बॉलसाठी. बीमर आहे का, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील आणि तिथे साहिल पाटील आता बिझी होतील. आमिर कारई कालच्या रजनीमध्ये तेही क्वालिफाय झालेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. नो बॉल. आता सोने पे सुहागा. 3 रन पळून काढले आणि तदनंतर नो बॉल देखील बघायला मिळाला. धावा तुमच्याकडे आधीच कमी आहेत, त्यामध्ये तुमचा खर्च जर असा अवांतर राहिला तर मग या मॅचचे दरवाजे लवकर बंद होतील. एका बाजूला हौशी नांदगाव आणि त्यांच्या विपक्षात कोण? विकी शेळके, प्रतीक शेळके. खऱ्या अर्थानं एक जबरदस्त फोटोग्राफर. त्यांच्या व्हिडिओ बघण्यासारख्या, त्यांच्या फोटोग्राफीचा नाद नाही. सध्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली, जस्ट एंगेज. आणि तदनंतर आयुष्यात बरेच वर्ष साठवून ठेवलेल्या गोष्टी आज त्यांनी फायनली डिस्प्ले केल्या आणि त्या वहिनींचं दर्शन त्यांनी दिलं संपूर्ण मित्रांना. आता सध्या आपण पाहतायत खराब पद्धतीचं इथे क्षेत्ररक्षण होतोय. एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते त्यांच्या इमोशन मांडतात. इथे काय करावं आणि काय नाही. आता सध्या घडलंय काय, हाही प्रश्न आहे. प्रत्येकाला वाटतं ज्यावेळेला तुम्ही उमरोळी संघाचं ज्यावेळेला समर्थन करता त्यावेळेला तुम्हाला वाटेल आऊट आहे. सातपाडी संघाचं समर्थन अंशू करणार तेव्हा त्याला वाटेल की तो नॉट आऊट आहे. आऊट आणि नॉट आऊटच्या मध्ये जी रेष आहे ना, ती आता विश नेटवर्क शोधणार आणि त्याचं काम करण्याकरिता साहिल पाटील बिझी झालेत. बघा इथून आता आपण पाहू शकता आमिर कारई सर देखील आहेत. घडलंय काय, या सगळ्या गोष्टी आहेत. इथे डॉट बॉल लागलाय. येस, आता इथून रोलिंग रोलिंग, येस कीप रोलिंग. आणि या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्याला पाहायला मिळते साहिलला देखील आता डोळ्यात तेल घालून काम करावं लागतंय. नॉट आऊट. इथून आपण पाहू शकता आता धावसंख्या आकार घेते, ती म्हणजेच 2 आणि धावा जाऊन पोहोचतात फलकावरती, त्या म्हणजेच 7. 2 बॉलचा खेळ संपलाय, 7 रन. धावसंख्यांचं जर टार्गेट तपासून पाहिलं, तुम्ही 30 रन उभे केलेत, त्यामध्ये पहिल्याच 2 बॉलवरती 7 रन देऊन नाही चालणार. तुम्हाला त्या धावा थांबवणं गरजेचं असतं. सध्या मैदानाच्या आतमध्ये तर नाही दिसलं. धनीतनं गोलंदाजी करत असताना थोडासा खर्च झालाय धनीतच्या षटकात. गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. फटका खेळायचा होता, तिथे आपण पाहू शकता आतापर्यंत सिंगल मात्र मिळाली आणि सिंगलच्या साह्याने 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला रनसंख्या 8. धनीत राऊत गोलंदाजी मार्कवरती, टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. याही गोलंदाजाची चर्चा सातत्याने राहते. उमरोळी जा संघ ज्या वेळेला खेळतो मैदानाच्या आत, बॅटिंगनं थोडीशी मनं दुखावलीत आणि तदनंतर त्या जखमा आहेत त्या भरून काढण्याकरिता तुम्हाला विकेट शोधावे लागतील. ते जर विकेट नाही आले तर या मॅचमध्ये अस्तित्वाची लढाई आहे ती फक्त लढताय ना, त्याच्यामध्ये विजय आणि पराजयामधला जो एक भाग आहे तो मग सातपाडी संघ तिकडे पुढे येईल. या बॉलला सोडू दिलं पंचांनी, व्हाईट बॉलचे सिग्नल दिले तर या व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला रनसंख्या. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे का, रिव्ह्यू आहे कुणाचा, याही गोष्टी कळवा. यस, फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. लाला मुकादम सर तिथे आहेत आणि आता तिसरे पंच पुन्हा एकदा आमिर कारई दर्शवतील की घडलंय काय. बघा ऍक्शन रिप्ले. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिलाय. हा बॉल आपण पाहतात बाहेरच्या बाजूनं आणि तदनंतर भावेशची मुवमेंट काय आहे याही गोष्टी पंच पाहतील. बघा धनीतचा हा चेंडू रिलीज झालाय आणि तदनंतर तो बॉलमध्ये बाउन्स देखील भरपूर होता. फेअर डिलिव्हरी. पंचाने दर्शविलंय की हा चांगला बॉल आहे. बघा ऍक्शन रिप्ले आणि तदनंतर आपण पाहू शकता हा ऍक्शन रिप्ले आहे त्या बॉलचा. धनीतनं जसा वाईट बॉल आला ना त्यावेळेला रिॲक्शन मांडली की हा बॉल वाईट आहे तर त्याला आमचा चॅलेंज असेल. आता सध्या 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावांची गती तपासून पाहिली ती म्हणजेच 8. 4 बॉलचा खेळ संपतोय, 8 रन. आता गरज आहे ती म्हणजेच मॅचला जिंकण्याकरिता 22 धाव्यांची. इथे देखील नरम हाताने या बॉलला खेळले आणि सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न बघा, हे सातपाडीचं क्रिकेट आणि त्यावेळेला खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि हा आलाय चौकार. अगदी सॉफ्ट हँडनं फक्त दिशा दिली होती.
दिशा देत असताना क्षेत्ररक्षण खराब झालं आणि बॉल निघून चालले सरळ सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न शेवटच्या क्षणाला पराकोटीचे राहिले आणि तदनंतर बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. आता 12 धाव्यांवरती एकही धक्का नाही. धनीच्या षटकात चौकार तो आलाय. सुशांतनं काहीतरी मेसेज दिलेत. आता ते मेसेज कितपत योग्य राहतील. 3 बॉलमध्ये 7 रन सिंगल डबलसाठी अगदी कार्पेटला जे फटके आहेत ते खेळण्यासाठी एक महत्त्वाचा असा फलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे भावेश सुर्वे, त्या फलंदाजानं सध्या खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत बॅटिंग केले. 18 रनची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा फटका खेळल्या, बॉल चालल्या गलीला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा हे क्षेत्ररक्षकांचं नाव आम्हाला कळेल का? तन्मय आहेत. तन्मय सांगतात की वेळेचा विचार केला तर 3 वाजलेत, झोप देखील आल्या आणि त्यावेळेला सलग 2 वेळा त्या चुका झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13-13 अशी स्थिती. सतपाटी ध्रुव या संघाची एका बाजूला हौशी नांदगाव संघ. आपण आपला कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून ठेवा. जसा मात्र हा सामना संपेल ना त्यावेळेला टॉस होईल आणि तदनंतर या मॅचचा नेक्स्ट मॅच ही सुरुवात होईल. आता विजयाच्या जवळ कुठला संघ जातोय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्ष बेबी. हर्ष बेबी हे सध्या दाखल झालेत. हे बघा उमरोईचं उज्ज्वल भविष्य ऑन स्क्रीन. एका बाजूला वैभव देखील आहेत आणि वैभव आता ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर गोल गप्पू पार्थ अर्थात आपल्याला पाहायला मिळतात पत्तू. त्यानंतर पपलू यांना देखील आपण पाहिलं. धवल पाटील, उद्धव पाटील, दक्ष मोरे आणि संपूर्ण कक्षित गोजरू. गोजरू या हे नाव नाही तर हे ब्रँड आहे दनसारमधनं. एक म्हणतात ना की तुम्ही अर्ध्या रात्री अडचणीत आहात, कक्षित राऊतला तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तर मग तो काहीही करणार, पण तो तुम्हाला त्या जागी भेटणार हे त्यानं कमवलंय. म्हणून दनसारमध्ये ज्या वेळेला रात्री अपरात्री मदत पडते ना त्यावेळेला फक्त प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव एक कक्षित राऊत. प्रेमानं त्याला गोजरू हे नाव दिलं कारण त्याला माया आहे प्रत्येकाच्या मनामध्ये साठवणारी आणि ते कक्षित राऊत आहेत. त्यांचं देखील स्वागत. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती तयार. याही वेळेला सरळ बाटनं फटका तर खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे चिन्मय, ते त्या बॉलला फील्ड करतील आणि सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. या सिंगलच्या साह्यानं रनसंख्या 14. आता या मॅचमध्ये जिंकण्याकरिता तुम्हाला रन करायचे आहेत 16 बॉल आहेत ते म्हणजे 23 बॉलमध्ये 16 रन करायचे आहेत. हर्ष बेबीला आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हौशी नांदगाव, अमेय, अथर्व 11. आज 2 स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळाले. अथर्व आर्या आणि एका बाजूला अमेय राऊत. याच स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांचा देखील घवघवा आहे. रिव्हर्स स्विच करायचा होता. सरळ बॅटनं तंतशुद्ध फटके मी म्हणेन की भावेशने खेळलेत. प्रणित थोडासा त्रस्तच राहिला, परंतु फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहता त्याने त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न देखील केला. बघा शॉटमध्ये थर्डमॅन आहे, एक गली पॉईंटला खेळाडू आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. त्यांच्याच मस्तकाला दस्तक देत फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. तो प्रयत्न डॉट येतोय. हर्ष बेबी गोलंदाजी मार्कवरती. धावा थोड्याशा कमी राहिल्या. निशांत वनमाळी फ्लॉप शो राहिले आज संपूर्ण रात्रीत. सुशांतनं पहिल्या मॅचमध्ये स्टार्ट तर दिला खरा, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये नाही चालू शकले. षटकातील पुढचा बॉल. बेबी तयार. या हिवाला फटका खेळल्यात. सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न असेल का? आणि भावेश सुर्वे या खेळाडूचा आपण पाहतायत रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कोणी हात पकडणार नाही. आता तिसरीचा प्रयत्न केलाय. बघता बघता 3 रन अगदी डोळ्यात देखत झटपट पटापट. जिथे आपण पाहताय 3 रन 17 रन धावफलकावरती. विजयाचा आता सुगंध हळूहळू दरवळायला लागलाय. कारण सतपाटी ध्रुव हा संघ जो सध्या आपण पाहताय ना, ज्यांनी शांत गतीने सुरुवात केली. बघा प्रत्येक बॉल मागे ते मोठा फटका खेळायला नाही जात. मागणी तसा पुरवठा. विषय तोच महत्वाचा आहे की तुम्ही मॅचची गरज काय आहे आणि तुम्ही खेळताय कसं, या सगळ्या गोष्टी असताना खूप जबरदस्त पद्धतीने सध्या आता ही मॅच चालले. 17-17 भावेश आणि भावेशच्या साथीने प्रणित. वेळेचा विचार केला तर 3 वाजलेत आणि 3 वाजत असताना देखील टायपिंग तेवढ्याच जोरानं चाललंय, जोमानं चाललंय. नाव आहे साहिल पाटील. म्हणतात ना तुम्ही आयुष्य फार शॉर्ट आहे. ज्यामध्ये प्रेम करा, प्रेम नसेल तर ते प्रेम मिळवा आणि जे प्रेम असेल त्याला जपा. आणि त्याच तंत्रावरती काम करतात साहिल पाटील. सध्या आतापर्यंत स्कोर कार्डला धावसंख्या तपासून पाहिली. घडले काय मैदानाच्या आतमध्ये
2+ वाईट म्हणजेच 1+ वाईट. सध्या आता 19 रन धावफलकावरती आहेत, म्हणजेच रन करायच्या 11 बॉलचा खेळ झाला. या षटकातील 3 हर्ष बेबीने मात्र एक्स्ट्रामध्ये हा चेंडू हाताळला, तदनंतर धावा यायला लागल्या त्याच्या विपक्षात. षटकातील पुढचा बॉल, बेबी तयार. या बॉलला फटका चांगला केलाय, शफल झालेत आणि तदनंतर प्रणीतनं या बॉलला लॉंग लेग मधनं खेळून तर काढलाय खरं, परंतु ते थोडीशी आउटफिल्ड स्लो झालाय मी म्हणेन. आता इथून रनचा प्रयत्न असेल तो म्हणजेच 3रे आणि 3 रनचा खूप चांगला इथून रनिंग बिटवीन द विकेट. सुर्वे सव्वेत तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळताना त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक बॉल मागे रन 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 आणि रन हे करावेच लागतात, कारण तो षटकार चौकाराकडे फार कमी असतो. अगदी सिंगल डबल अलॉंग दी कार्पेट बिटवीन द गॅप या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू. आणि सध्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत जबरदस्त पद्धतीनं त्यांनी सध्या खेळ केलाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. 22-0 बॉलचा खेळ झालाय. 4 करायचे आता 8 या मॅचला जिंकण्यासाठी. फटका इथे देखील खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतात थोडंसं पुन्हा एकदा फंबल तर झालेत. प्रयत्न आहे तो म्हणजे सिंगलचा आणि या सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. धावसंख्या 5 बॉलचा खेळ समाप्ती अखेर 23 रन. उद्याच्या दिवसातले सामने शार्प डॉट 5:30ला चालू होतील. लक्षात घ्या जे संघ उद्या आहेत त्यांनी वेळेत आपली उपस्थिती द्या, कारण 12 मॅच आहेत, 12 टीम उद्या खेळत आहेत. म्हणजेच खऱ्या अर्थानं रोजच्या दिवसापेक्षा 4 टीम जास्त असतील आणि मग जर ते वेळेत नाही सामने चालू झाले तर मग सकाळ होईल. मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या दिवसातल्या मॅचला लेट करू नका. षटक संपलं ते म्हणजेच दुसऱ्या 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 23 रन. आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये करायच्यात रन 7. चला 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 7. या वेळेला आपण पाहतायत प्रचंड वेगानं हा बॉलला हाताळलं होतं धनीतनं. अगदी पायावरती खूप चांगल्या पद्धतीनं वेग होता. बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा, प्रचंड वेग आणि अचूक टप्पा, खोलातला टप्पा. आता सध्या 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 7. युवा उमरोळी आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळताना बघायला मिळतोय तो म्हणजे सातपटी ध्रुवचा. 30चं टार्गेट ठेवलं, जे टार्गेट मी उल्लेख करत होतो ना की 45-50. यावेळेला फटका चांगला खेळला, बिटवीन द गॅप खेळलाय आणि बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मधनं हर्ष बेबी. दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन सहजते. तिसऱ्यासाठी देखील सुर्वे रेडी होते. 25 धावा धावफलकावरती आहेत. आता रन करायचे या मॅचला जिंकण्यासाठी 5. 25 तर धावफलकावरती झालेत. यानंतर शेवटचा सामना या रात्रीतला वेळेचा विचार केला तर 3:01 झाल्या. सध्या 25 धावा ह्या धावफलकावरती आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार.
चला आता 5 धाव्यांची गरज आहे आणि इथे आपण पाहू शकाल जवळपास मॅच जवळ संपत आल्या. आउट झालाय का FDK यांच्याकडनं किती? 3 बॉल 3 6ला 1000, 3 बॉल 3 विकेटला 1000 आणि 12 बॉल 30ला 5000. इथे देखील आपण पाहतायत फटका खेळलाय. धावसंख्या आकार गेल ती म्हणजेच 1 आणि स्कोर काढला एक. चला इथे आपण पाहतायत विकेटचं पतन, फलंदाज भावेश बाद. नेक्स्ट मॅच मध्ये 3 6ला 1000 रुपये, 3 विकेटला 1000 रुपये आणि 12 बॉल मध्ये 30 रन 1000. जे खेळाडू येतील FDK यांच्याकडनं. FDK यांच्याकडनं दोन्ही टीमसाठी शेवटच्या मॅच मध्ये सलग 3 बॉल 3 6 1000 रुपये, 3 बॉल 3 विकेट 1000 रुपये आणि 12 बॉल 30 रन जो बॅट्समन करेल त्याला देखील 1000 रुपये आहेत दोन्ही टीमसाठी. आता सध्या या मॅच मध्ये रन 27 झालेत. 12 बॉल 30 करतील त्याला देखील आपण पाहतात कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं FDK यांच्याकडनं. पैसे जमा झालेले आहेत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 3. नेक्स्ट मैच में बन सकता है. यस 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 3. आता 12 बॉल 3च पाहिजेत. नेक्स्ट मॅच गुरुने पहिल्या बॉलला विकेट घेतला तर 500 रुपये. सागर वाघमारे हेटमायर. आता गोरूच्या विकेटसाठी इथे कॅच प्राइज आलाय. पाहूया गोरू कुठल्या पद्धतीनं गोलंदाजी करतील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 3. सलग 3 विकेट 1000, सलग 3 षटकार 1000 आणि 12 बॉल 30 रन नेक्स्ट मॅच साठी 1000. हे 3000 रुपये इथे जमा झालेले आहेत FDK यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जमा होते नेक्स्ट मॅच साठी. सध्या आता फेकी तर केलंय खरी. व्हाईट बॉल आहे तर कॅमेरामध्ये कैद होतील FDK भाई, काही टेन्शन घेऊ नका. 3.5 दिलेत, 500 रिटर्न देऊन टाक. आता सध्या एका धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एका धावेची गरज आणि इथून खेळ खल्लास. सामना मात्र संपलाय. या टॉस साठी सातपाटी ध्रुव या संघाला विनंती करीन की आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅचची बक्षिसं इथे रेडी झालेली आहेत. आता ती बक्षिसं कुठला खेळाडू जिंकेल हाही तेवढाच महत्वाचा आहे. सातपाटी ध्रुव या संघाला विनंती असेल की आपण या टॉस साठी लगेच. आणि एका बाजूला हौशी नांदगाव ऋषिकांती पाटील तुम्हाला देखील विनंती आहे की आपण देखील या टॉस साठी.